महानगरपालिकांचा निकाल आज हाती आलेला आहे। भाजपनं लातूर आणि चंद्रपूरमध्ये घवघवीत यश मिळवलंय। चंद्रपूरमध्ये होम पिचवर सुधीर मुनगंटीवार यांनी यश मिळवले। आपल्या सोबत स्वतः अर्थमंत्री मुनगंटीवार जे आहेत। सुधीर भाऊ, पुन्हा एकदा चंद्रपूर महापालिका ताब्यात आली आहे तुमच्या, काय सांगाल? नाही, शेवटी निवडणुकीमध्ये पक्षाने विजय प्राप्त केला की मनापासून आनंद होतो। आपण जे काम करतो त्या कामाला मताची ही शाबासकी असते। कार्यकर्त्यांचा परिश्रम, मतदारांचा आशीर्वाद आणि विकासाचा झंझावात यातून आम्हाला हा विजय प्राप्त झाला। पण हा विजय प्राप्त झाल्यावर जबाबदारी वाढली। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, या सूत्राने आम्ही काम करतो। क्या जीत में क्या हार में किंचित नहीं भयभीत में। शेवटी विजय हा काही नेमप्लेट एखाद्या नगरसेवकाच्या घरावर लागावी, एखाद्याच्या ऑफिसच्या बाहेर महापौर म्हणून पाठी लागावी यासाठी निवडणूक नाही। जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये काही बदल व्हावा ही भावना आहे। आणि या भावनेतून लोकांच्या समक्ष आम्ही जेव्हा गेलो आणि 2 वर्ष जी कामं आम्ही केली महाराष्ट्र शासनाच्या वतीने, तर लोकांनी सुद्धा आमच्या पाठीवर शाबासकी दिली। नक्की सुधीर भाऊ, पण लातूर महापालिकेच्या यशासमोर चंद्रपूरचं यश थोडंसं झाकोळलं जाते, कारण अधिक स्पष्ट बहुमत लातूरमध्ये मिळालेलं आहे। 5 वर्षापूर्वी 0 जागा होता भाजपला। मला वाटतं की यापेक्षा जास्त चंद्रपूरमध्ये मागच्या 18 जागा होत्या आणि आता जो आकडा माझ्या हातात आहे तो 3500 वरती गेला आहे आणि मग 66 पैकी हा आकडा आहे। लातूर 70 पैकी आहे। बरोबर। लातूरच्या निकालाच्या अनुषंगाने काय सांगाल? एवढं घवघवीत यश लातूरला, जिल्हा परिषदेनंतर आता महापालिकेत सुद्धा देशमुख घराण्याची सद्दी संपली म्हणायचं? नाही, मला असं वाटतं कोणा घराण्याची सद्दी कधीच नसते, एकेकाचा काळ असतो। आणि आता भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा काळ सुरू झाला। हा विकासाचा काळ आहे आणि मग वाटतं या विकासाच्या पर्वाला सर्व ठिकाणी लोक साथ देत आहे। एखाद्या ठिकाणी अपवाद असू शकतो। आत्तापर्यंत 13 महानगरपालिका झाला, 13 पैकी परभणीचा जर तुम्ही विषय सोडला तर 12 ठिकाणी 2 शिवसेना आणि 10 भारतीय जनता पार्टी आहे। परभणीमध्ये काय यश मिळू शकलं नाही? परभणीमध्ये थोडासा संघटनात्मक ढाचा जो आहे तो अजून मजबूत करण्याची आवश्यकता आहे। शेवटचा प्रश्न सुधीर भाऊ, मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, काय नेमके ज्येष्ठ नेते म्हणून काय सांगाल तुम्ही? अफवांवर सध्या विश्वास ठेवू नये। नक्की, धन्यवाद सुधीर भाऊ। चंद्रपूरच्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले की हे यश अपेक्षित होतं आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक चांगली कामं चंद्रपूरमध्ये करण्याचा त्यांनी मानस्य व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मंगेश चिवटे, IBN लोकमत, मुंबई।